नमस्कार मित्रांनो, मी ऐश्वर्या अमृतकर तुमचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलवरती सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला काय करा मित्रांनो, सबस्क्राईब करायचंय मित्रांनो. म्हणजे तुम्हाला काय रोज अपडेट येत जातील मित्रांनो. समजलं? बघा मित्रांनो, आज जो आपण तो टॉपिक बघणार आहोत, त्याचं काय अतिसंभाव्य प्रश्नांचे विश्लेषण मित्रांनो. म्हणजे तुम्ही जेव्हा बघा आपण जेव्हा क्वेश्चन पेपरला जात असतो, तर पेपरमध्ये सगळे टाइप काय मित्रांनो एकत्र असतात. मग तसंच आपल्याला काहीतरी पेपर सॉल्व्ह करायचा आहे. काय मित्रांनो? पेपर सॉल्व्ह करायचा आहे. म्हणजे पेपरचा आपला काय सराव प्रॅक्टिस आहे मित्रांनो. समजलं? बघा मित्रांनो, आपला पहिला क्वेश्चन कोणता आहे? पेपरमध्ये आपली काय जी एक्झाम आहे, तर एक्झामसाठी आपला पहिला क्वेश्चन कोणत्या टाइपचा आहे? बघा, विधान आहे, खाली निष्कर्ष दिलेला आहे मित्रांनो. हा कुठला टाइप आहे? सिलॉलिझमचा टाइप आहे. कुठला आहे? सिलॉलिझम. त्याला काय म्हणतात मित्रांनो? वेन आकृत्यांवरील वेन आकृत्या आधारित तर्कक्षमता मित्रांनो. बघा मित्रांनो, विधानावरून आपल्याला डायग्राम काढायचे असते. काय? विधानावरून डायग्राम काढायचे असते आणि खाली निष्कर्ष दिलेला असतो. तर कोणता निष्कर्ष योग्य आहे आणि कोणता निष्कर्ष अयोग्य आहे आपल्याला ते काय मित्रांनो सांगायचं आहे आणि ते कोणता पर्याय निष्कर्षातून कोणता पर्याय योग्य आहे आणि कोणता अयोग्य आहे आपल्याला ते योग्य असेल तर आपल्याला काय तिथे सांगायचंय. समजलं? मग बघा, पहिला निष्कर्ष पहिलं विधान काय सांगितलंय? काही टेबल दरवाजा आहे, काही दरवाजे खिडक्या आहेत, सर्व खिडक्या डेस्क आहेत आणि काही डेस्क फ्रेम आहेत. नंतर निष्कर्ष काय आहे? काही फ्रेम दरवाजा आहे, काही डेस्क टेबल आहेत. पर्याय आहे फक्त एक योग्य, फक्त 2 योग्य, 1 आणि 2 दोन्हीही योग्य आणि तिसरं आहे 1 आणि 2 काय अयोग्य मित्रांनो. बघा आपण आधी विधानावरून डायग्राम काढू. काही टेबल काय मित्रांनो? दरवाजा आहे. काय? काही टेबल काय आहेत मित्रांनो? दरवाजे आहेत. काही टेबल दरवाजे आहेत. काही टेबल दरवाजे आहेत. काही दरवाजे खिडक्या आहेत. काही दरवाजे काय आहेत मित्रांनो? खिडक्या आहेत. विंडो. इंग्लिश मराठीमध्ये लिहू का मित्रांनो? तुम्हाला जर कन्फ्यूज होत असेल तर हे काय म्हणू? बघा, हे काय आहे? टेबल. काही टेबल काय होते? दरवाजे होते. नंतर काय? काही दरवाजे काय आहेत? खिडक्या आहेत. काही दरवाजे काय आहेत? खिडक्या आहेत आणि सर्व खिडक्या काय आहेत? डेस्क आहेत. म्हणजे सर्व खिडक्यांचा भाग काय झाला? डेस्कमध्ये येतोय. सर्व खिडक्या काय आहेत? डेस्क आहेत आणि काय काही डेस्क काय आहेत मित्रांनो? फ्रेम आहेत. काही डेस्क काय आहेत? फ्रेम आहेत. काही डेस्क काय आहेत? फ्रेम आहेत. काय मित्रांनो? विधानावरून काय आपण डायग्राम काढून घेतली. समजलं? आता आपल्याला कोणता निष्कर्ष योग्य आहे आणि कोणता निष्कर्ष अयोग्य आपल्याला ते बघायचं मित्रांनो. बघा, काही फ्रेम दरवाजे आहेत. आता काही फ्रेमचा जो भाग आहे मित्रांनो, तो दरवाजांमध्ये येतोय का बघा. फ्रेमचं सर्कल इकडे, दरवाजांचं सर्कल इकडे. दोघांचं काही कनेक्शन आहे का? दोघांचा कोणतातरी भाग एकत्र येतोय का? नाही. म्हणजे पहिला निष्कर्ष काय मित्रांनो? अयोग्य आहे. काय पहिला निष्कर्ष अयोग्य आहे. आणि दुसरा काय? काही डेस्क टेबल आहेत. तर काही डेस्क हा डेस्कचा सर्कल आहे मित्रांनो. हा काय? डेस्क आणि हा टेबलचा आहे. तर दोघं काही एकमेकांमध्ये येतंय का? डेस्कचा काही भाग टेबलमध्ये येतोय का मित्रांनो? नाही. दोघांमध्ये किती बराच अंतर आहे. दोघांचा काही भाग एकमेकांवरती येतोय का? नाही. म्हणजे हा निष्कर्ष पण काय मित्रांनो? अयोग्य आहे. काय? हा निष्कर्ष पण अयोग्य आहे. म्हणजे दोन्हीही निष्कर्ष काय मित्रांनो? अयोग्य आहे. पर्याय क्रमांक डी. इथे काय मित्रांनो? अयोग्य आहे. काय? पहिला व दुसरा काय आहे? अयोग्य आहे. दोन्हीही निष्कर्ष काय मित्रांनो? अयोग्य आले आहेत. काय? विधानावरून डायग्राम काढली, नंतर निष्कर्ष बघितला. डायग्रामवरून आपण काय निष्कर्ष काढला, की कोणता निष्कर्ष योग्य आहे आणि कोणता निष्कर्ष अयोग्य आहे मित्रांनो. नंतर काय पर्याय सांगितला. समजलं? जायचं पुढे. आपण कोणती सीरीज चालू केली मित्रांनो? पेपरची म्हणजे पेपरमध्ये सगळे मिक्स क्वेश्चन येतात ना, ते क्वेश्चन आपण सॉल्व्ह करतोय मित्रांनो. म्हणजे काय प्रॅक्टिस पेपर. काय? प्रॅक्टिस पेपर. समजलं? पहिला विधान इथं पण निष्कर्ष इथून काय आपल्याला डायग्राम काढायची विधानावरून खाली निष्कर्ष कोणता योग्य आहे आणि कोणता अयोग्य आपल्याला ते सांगायचंय मित्रांनो. बघा, काय सांगितलंय विधानामध्ये? काही गाजर वांगे आहेत, काही वांगे सफरचंद आहेत, सर्व सफरचंद केळी आहेत. नंतर निष्कर्ष काय सांगितला आहे? काही सफरचंद गाजर आहेत, काही केळी वांगे, काही केळी गाजर आहेत. पर्याय आहे
1 आणि 3 योग्य, फक्त दुसरा योग्य. पहिलं आणि दुसरं योग्य, सर्व काय मित्रांनो योग्य आहे. बघा, आपण उदाहरणावरून डायग्राम काढू. काही गाजर काय आहेत मित्रांनो? वांगे. म्हणजे काही गाजरचा भाग काय मित्रांनो? वांग्यांमध्ये येतो. इथे काय आहे? गाजर. काय आहे? गाजर. नंतर काय? काही गाजर काय आहेत? वांगे. काही गाजरचा भाग काय मित्रांनो? वांग्यांमध्ये येतोय. नंतर काही वांगे सफरचंद आहेत. काही वांगे काय आहेत? सफरचंद आहेत. काही वांगे सफरचंद आहेत आणि सर्व सफरचंद केळी आहेत. म्हणजे सर्व सफरचंदचा भाग काय? केळींमध्ये येतोय. सर्व सफरचंद काय आहेत मित्रांनो? केळी आहेत. सर्व सफरचंद केळी आहेत. झालं. विधानावरून काय आपण डायग्राम काढली. आता कोणता निष्कर्ष योग्य आपल्याला ते सांगायचे बघा. काय पहिला निष्कर्ष काही सफरचंद गाजर आहेत. बघा, सफरचंदचं सर्कल कुठे मित्रांनो? इथे आणि गाजरचा कुठे? इकडे. सफरचंदांचा काही भाग गाजरमध्ये येतोय का मित्रांनो? सांगा बरं सफरचंदचा काही भाग गाजरमध्ये आहे का? नाही. काय आहे? वेगवेगळे आहेत. सफरचंद आणि गाजर काय आहेत? वेगवेगळे आहेत. म्हणजे पहिला निष्कर्ष काय आहे? अयोग्य आहे. काय मित्रांनो पहिला निष्कर्ष? अयोग्य आहे. दुसरं काय? काही केळी वांगे आहेत. काही केळी जे आहेत ते काय वांगे आहेत. बघा मित्रांनो, हा केळीचा सर्कल आहे. हा काय? केळीचा सर्कल आहे. हा केळीचा सर्कल आहे आणि हा वांग्याचा. म्हणजे काही केळीचा भाग काय मित्रांनो वांग्यामध्ये येतोय. काय? काही केळीचा भाग काय वांग्यामध्ये येतोय. म्हणजे दुसरा निष्कर्ष काय मित्रांनो योग्य आहे. काय दुसरा निष्कर्ष योग्य आहे. नंतर काय काही केळी गाजर आहेत. तर काही केळींचा भाग केळीचं सर्कल कुठे मित्रांनो इकडे. गाजरचं कुठे? इकडे. मग काही केळींचा भाग गाजरमध्ये येतोय का मित्रांनो? येतोय का? नाही. दोघांचं सर्कल काय आहे? वेगवेगळे म्हणजे दोघांची प्रॉपर्टी काय आहे? वेगवेगळी. एकत्र आहे का दोघांनी प्रॉपर्टी सोबत एकत्र खरेदी केलेली का? नाही. दोघांची प्रॉपर्टी काय आहे? वेगवेगळी आहे. म्हणजे हा निष्कर्ष पण काय आहे? अयोग्य आहे. काय तिसरा निष्कर्ष अयोग्य आहे. मग कोणता निष्कर्ष योग्य आलेला आहे? इथे फक्त दुसरा निष्कर्ष योग्य आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक बी. फक्त दुसरा काय आहे? योग्य आहे मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. बघा, काय इथे पण सिलॉजिझमचाच क्वेश्चन आहे मित्रांनो. विधानावरून काय आपल्याला डायग्राम काढायची नंतर निष्कर्ष आहे. काय पहिलं विधान? एकही चेंडू बॅट नाही. एकही चेंडू यष्टी नाही. निष्कर्ष काय आहे? एकही बॅट यष्टी नाही. सर्व यष्टी काय मित्रांनो? बॅट आहे. बघा, पर्याय काय आहे? फक्त एक योग्य, फक्त 2 योग्य, 1 आणि 2 काय मित्रांनो योग्य आणि दोन्हीही काय मित्रांनो नाही आहेत. बघा. एकही चेंडू बॅट नाही. म्हणजे हे काय मित्रांनो सिलोजिझममध्ये 3 टाइप आहे. 2 होकारार्थी आहे आणि 1 नकारार्थी आहे मित्रांनो. तुम्हाला बेसिक मित्रांनो आधीच्या अतिसंभाव्य प्रश्नांच्या विश्लेषण किंवा सिलॉजिझमचा एक स्पेशल लेक्चर घेतलेलं मित्रांनो. जे तुम्हाला आधी काय मित्रांनो सगळं बेसिक समजून जाणार आहे. तसे तुम्हाला मित्रांनो सिलॉजिझम हा लेक्चर बघावा लागेल. त्यात ते तुम्हाला सगळं बेसिक सांगितलेलं आहे मित्रांनो. 2 टाइप होकारार्थी आहेत आणि 1 नकारार्थी आहे. ते जर बघितलं तुम्हाला मित्रांनो हे क्वेश्चन लवकर सॉल्व्ह होणार आहे मित्रांनो. मग बघा, एकही चेंडू बॅट नाही म्हणजे हे काय नकारार्थी वाक्य आहे. एकही चेंडू काय बॅट नाही. एकही चेंडू काय बॅट नाही. म्हणजे यांच्यात काय मित्रांनो दोघांचं भांडण झालेलं आहे. त्या दोघांचं काही जमत नाही. जमतं काय दोघांचं? नाही. दोघं एकमेकांच्या विरुद्ध आहेत. झाली पहिलं निष्कर्ष विधान काढून. दुसरं काय एकही चेंडू यष्टी नाही. एकही चेंडू काय यष्टी नाहीये मित्रांनो. मग तेव्हा पण काय अशीच डायग्राम काय चेंडू काय आहे? एकही चेंडू यष्टी नाहीये. यांच्यात पण काय क्रॉस आहे मित्रांनो. त्यांचं पण काय भांडण झालेलं आहे. हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत. म्हणून त्यांच्यामध्ये काय जेव्हा नाही असेल तेव्हा काय मित्रांनो क्रॉस आलं पाहिजे. काय आलं पाहिजे? क्रॉस आलं पाहिजे. समजलं? निष्कर्ष बघू. एकही बॅट यष्टी नाही. एकही बॅट काय मित्रांनो यष्टी नाही. बॅटचं आणि यष्टीचं काही कनेक्शन आहे का? दोघं काय आहे? वेगवेगळे आहेत. काय वेगवेगळे आहेत. म्हणजे पहिला निष्कर्ष काय मित्रांनो योग्य आहे. काय पहिला निष्कर्ष योग्य आहे. दुसरं काय सर्व यष्टी बॅट आहेत. सर्व जे यष्टी आहेत ते बॅट आहेत का मित्रांनो? त्यांचा जर काहीच भाग असं याची डायग्राम कशी मित्रांनो तुम्हाला काढून दाखवते एक्झाम्पल म्हणून. सर्व यष्टी काय आहे? असं येतं आणि मग बाहेर काय येतं बॅट आलं असतं. तेव्हा अशी अशी डायग्राम आहे का ती सर्व यष्टी बॅट दिसताय का? नाही. ते दोघं काय एकमेकांच्या विरुद्ध आहेत. काय आहेत? विरुद्ध आहेत. म्हणून तो निष्कर्ष काय मित्रांनो अयोग्य आहे. काय दुसरा निष्कर्ष
अयोग्य आहे. कोणता निष्कर्ष योग्य आलेला आहे? तर फक्त एक काय आहे? योग्य आहे. काय? फक्त एक योग्य आहे मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. एकदम सोपे, सोपे क्वेश्चन आहेत मित्रांनो. बघा. काही फुटपट्टी पेन्सिल आहेत. काय? काही फुटपट्टी पेन्सिल आहेत. काही खोड रबर पेन्सिल आहेत. नंतर निष्कर्ष काय सांगितलाय? काही पेन्सिल खोड रबर आहेत. काही पेन्सिल फुटपट्टी आहेत मित्रांनो. मग बघा काय करायचंय आपल्याला? काही फुटपट्टी काय आपल्याला पेन्सिल काढायची आहे. काय? काही फुटपट्टी काय आहे? पेन्सिल आहे. काही फुटपट्टी काय आहे? पेन्सिल आहेत आणि काही खोड रबर काय आहेत? पेन्सिल आहेत. काही खोड रबरचा भाग काय मित्रांनो? पेन्सिलमध्ये येतोय. विधानावरून काय मित्रांनो आपण डायग्राम काढून घेतली. आता आपल्याला निष्कर्ष सांगायचा आहे, की कोणता योग्य आहे आणि कोणता अयोग्य आहे. बघा, काही पेन्सिल खोड रबर आहेत. काही पेन्सिलचा भाग खोड रबरमध्ये येतोय का मित्रांनो? सांगा बरं. बघा, हा पेन्सिलचा सर्कल आहे आणि हा खोड रबरचा. या दोघांचा काही भाग काय मित्रांनो एकत्र येतोय. येतोय का? येतोय. म्हणजे पहिला निष्कर्ष काय मित्रांनो? योग्य आहे. काय पहिला निष्कर्ष? योग्य आहे. काही खोड रबर काय? पेन्सिल आहेत. नंतर काय? काही पेन्सिल फुटपट्टी आहे. बघा, हा पेन्सिलचा सर्कल आहे, हा फुटपट्टीचा. म्हणजे काही पेन्सिल काय? फुटपट्टीमध्ये येत आहे. काय? दोघांनी पेन्सिल आणि फुटपट्टीने काय मित्रांनो प्रॉपर्टी काय सोबत घेतली. म्हणजे काही भाग काय दोघांनी एकत्र घेतला काही भाग वेगवेगळा घेतलेला आणि काही भाग काय एकत्र घेतलेला आहे. म्हणजे दुसरा निष्कर्ष पण काय मित्रांनो योग्य आहे. काय दुसरा निष्कर्ष? योग्य आहे. दोन्हीही निष्कर्ष काय मित्रांनो योग्य आहे. दोन्ही पर्याय काय आहेत? योग्य आहे. 1 आणि 2 काय? दोन्हीही योग्य आहे. समजलं? जायचं पुढे. बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय मित्रांनो, हा कोणता टाइप आहे सांगा बरं? कृष्णा एका जागेपासून उत्तरेकडे 35 किलोमीटर चालल्यानंतर वळून उजवीकडे वळून 17 किलोमीटर चालला, तर त्यानंतर उजवीकडे वळून 35 किलोमीटर चालून थांबला, तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे? काय सांगितलं त्यांनी? तर सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे? कोण? कृष्णा. कृष्णा एका जागेपासून काय मित्रांनो उत्तरेकडे 35 उत्तर दिशा कोणती मित्रांनो आपली वरची किती किलोमीटर गेलेला आहे तो उत्तरेकडे 35 किलोमीटर गेलेला आहे किती 35 किलोमीटर गेला कृष्णा उत्तरेकडे नंतर उजवीकडे वळून 17 मग तो उत्तरेकडे गेला मित्रांनो त्याची उजवी बाजू कोणती इकडची कोणती डावी कुठे सांगितलं त्यांनी उजवीकडे वळून मग तो उजवीकडे वळून किती गेलेला आहे 17 किलोमीटर गेलेला आहे किती 17 किलोमीटर केला त्यानंतर परत उजवीकडे वळा आता त्याचं तोंड कुठे होतं ना पूर्वेकडे कुठे पूर्वेकडे स्वतःला इमॅजिन करायचं मित्रांनो उजवं आणि डावं काय मी जर पूर्वेकडे उभी आहे तर माझी डावी बाजू कोणती आहे वरची खालची कोणती आहे उजवी तर तो कुठे वळालेला आहे उजवीकडे वळालेला आहे कुठे उजवीकडे म्हणजे तो कुठे येईल खाली किती किलोमीटर गेलेला आहे तो 35 किती 35 इकडे 35 म्हणजे इकडे पण काय मित्रांनो 35 किलोमीटर चालून जाऊन थांबला तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे तर सुरुवातीचं ठिकाण कुठे आहे इथून इथून तो इथपर्यंत किती अंतरावर आहे आपल्याला तेच सांगायचं आहे बघा मित्रांनो वरती किती 17 म्हणजे खाली पण किती येईल 17 किती येईल 17 म्हणजे सुरुवातीच्या ठिकाणापासून तो इथे इथेपर्यंत किती अंतरावर आहे 17 किलोमीटर अंतरावर आहे किती किलोमीटर अंतरावर आहे 17 कोण कृष्णा त्याच्या मूळ जागेपासून तर या जागेपर्यंत तो 17 किलोमीटर अंतरावर आहे पर्याय क्रमांक बी समजलं दिशाण्यांचा क्वेश्चन येतो मित्रांनो बघा राम उगवत्या सूर्याकडे तोंड करून उभा आहे तो सरळ रेषेत 4 मीटर अंतर चालला त्यानंतर प्रथम डावीकडे काटकोनात वळाला व 3 मीटर अंतर चालत गेला तर त्यानंतर पुन्हा एकदा डावीकडे वळून 2 मीटर चालला तर रामचे तोंड कोणत्या दिशेस आहे काय सांगितलं त्यांनी तर रामचे तोंड कोणत्या दिशेस आहे हा पण दिशाण्यांचाच क्वेश्चन आहे मित्रांनो बघा राम उगवत्या सूर्याकडून सूर्य कुठून उगवतो मित्रांनो सांगा बरं सूर्य कुठून उगवतो पूर्वेकडून कुठून उगवतो पूर्वेकडून पूर्वेकडे गेला तो राम सूर्याकडे तोंड करून उभा आहे सॉरी सूर्याकडे तोंड करून उभा आहे तो सूर्य कोणाकडून उगवतो पूर्वेकडून तो काय पूर्वेकडे तोंड करून उभा आहे
तो सरळ रेषेत 4 मीटर गेला. म्हणजे तो सरळ रेषेत किती गेलेला आहे? 4 मीटर गेलेला आहे. किती? 4 मीटर. त्यानंतर प्रथम डावीकडे काटकोनात वळाला. डावी बाजू कोणती त्याची? वरची. काय तो काटकोनात वळालेला आहे. काटकोनात वळाला. काटकोनात वळाला व 3 मीटर अंतर. हे किती? 3 मीटर अंतर आहे. 3 मीटर अंतर चालत गेला. त्यानंतर पुन्हा तो एकदा डावीकडे वळाला आणि किती? 2 मीटर चालला. पुन्हा तो एकदा काय म्हणतो डावीकडे वळाला. आता तो काय उत्तरेकडे त्याची डावी बाजू कोणती? इकडची. इकडची कोणती? उजवी. कुठे वळालेला तो डावीकडे. किती किलोमीटर? 2. खाली किती मित्रांनो? 4. 4च्या निम्मे करायचे आपल्याला किती? 2. सॉरी 4च्या निम्मे किती येणार आहे? 2. इथं वरती किती येणार आहे? 2 मीटर येणार आहे. चालला तर रामचे तोंड कोणत्या दिशेस आहे? बघा मित्रांनो, हे रामचं तोंड कोणत्या दिशेस आहे? आता ही दिशा कोणती आहे? पूर्व. ही कोणती आहे? पूर्व. आणि वरची कोणती? इथली उत्तर. कोणती आहे? उत्तर. उत्तर आणि पूर्वच्या मध्ये कोणती दिशा येत असते मित्रांनो? ईशान्य दिशा येत असते. कोणती? ईशान्य दिशा येत असते. म्हणजे मग रामचं तोंड कोणत्या दिशेला आहे? ईशान्य दिशेला आहे. कोणतं? ईशान्य. पर्याय क्रमांक बी. कोणती दिशा आहे ही? ईशान्य. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय मित्रांनो? एकदम ईझी क्वेश्चन आहेत मित्रांनो. बघा हा कोणता टाइप आहे मित्रांनो? अक्षर मालिकेचा टाइप आहे. अक्षर मालिकेमध्ये काय मित्रांनो मी एक सेपरेट लेक्चर घेतलंय अक्षर मालिकेचं. त्याच्यात ए टू झेड पर्यंत नंबर कसे लक्षात ठेवायचे मित्रांनो ते तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणून अक्षर मालिकेचा व्हिडिओ मित्रांनो काय पूर्ण बघा. तुम्हाला ए टू झेड पर्यंत नंबर कसे लक्षात ठेवायचे हे तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो. आणि ते जर नंबर लक्षात असतील मित्रांनो, ए बी किती नंबरला आहे, के किती नंबरला आहे, तेव्हाच आपल्याला काय मित्रांनो अक्षर मालिकेचा क्वेश्चन सॉल्व्ह करता येणार आहे. नाहीतर काय आपण परत काय जास्त वेळ पेपरला वेळ वाया घालत असू. मग परत काउंट करू, ए किती नंबरला आहे, बी किती नंबरला आहे, ओ किती नंबरला आहे. परत ते बोटाने काउंट करत बसू. मग परीक्षेला एवढा वेळ असतो का? नाही. म्हणून जर नंबर पार्ट असते ए टू झेड पर्यंत कोण किती नंबरला आहे, तर आपला पेपर काय मित्रांनो कमीत कमी वेळेत सॉल्व्ह होत असतो मित्रांनो. आपल्या पेपरला काय वेळ कमी असतो म्हणून वेळ कसा वाचवायचा, त्यासाठी कसा अभ्यास करायचा, हे सगळं तुम्हाला काय मित्रांनो या चॅनलवरती शिकवलं जाणार आहे. आणि खास म्हणजे बुद्धिमत्तेच्या लेक्चरमध्ये खूप इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. तुम्हाला काय एकदम बेसिक ट्रिक आणि एकदम भारी शिकवलं जाणार मित्रांनो. हे तुम्हाला काय मित्रांनो या चॅनलला काय करायचंय? सबस्क्राईब करायचं आणि लेक्चरला पण काय मित्रांनो या व्हिडिओला लाईक करायचं आणि कमेंटमध्ये काय लिहायचंय? व्हेरी नाईस. मला हा शब्द खूप आवडतो मित्रांनो. तर मग हा शब्द लिहिला तर मला काय मित्रांनो खूप एनर्जी येत असतं. म्हणजे काय मी तुमच्यासाठी नवनवीन लेक्चर घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. समजलं? मग बघा, काय प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा. आता या प्रश्नचिन्हाच्या जागी काय मित्रांनो आपल्याला योग्य पर्याय लिहायचा आहे. मग बघा मित्रांनो कसं काढणार आपल्याला. आता CNEPGRIT कसं लिहायचं? आधी हा शब्द, हा हे अक्षर आणि हे अक्षर बघा. सी किती नंबरला येतो एबीसीडी मध्ये? 3 नंबरला येतो. नंतर ई आहे. ई किती नंबरला येतो एबीसीडी मध्ये? 5 नंबरला येतो. नंतर जी आहे. जी किती नंबरला येतो एबीसीडी मध्ये? 7 नंबरला येतो मित्रांनो. आणि नंतर काय आहे? आय. आय किती नंबरला येतो? 9 नंबरला येतो. आपल्याला पुढचं आन्सर काढायचंय मित्रांनो. बघा 3, 5, 7 आणि 9. 3त जर 2 ॲड केले मित्रांनो तर आन्सर काय येणार आहे? 5 येणार आहे. काय? 3त जर 2 ॲड केले तर आन्सर काय येणार आहे मित्रांनो? 5 येणार आहे. जर 5 मध्ये जर 2 ॲड केले तर आन्सर काय येणार आहे? 7 येणार आहे. किती येणार आहे? 7. 7 मध्ये जर 2 ॲड केले तर आन्सर काय येणार आहे मित्रांनो? 9 येणार आहे. काय येणार आहे? 9. तसंच मग आपल्याला पुढे पण काय मित्रांनो 9 मध्ये जर 2 ॲड केले तर काय येणार आहे? 11. 11 नंबरला कोण येतो? के येतो. कोण येतो 11 नंबरला? के येतो मित्रांनो. म्हणजे पहिलं आन्सर आपल्याला मिळालेलं आहे. कोण आहे? के आहे. एकदम लॉजिक प्रश्न म्हणजे फक्त लॉजिक लावायचं मित्रांनो. आधी नंबर लिहून घ्यायचे म्हणजे आपल्याला काय लॉजिक आहे आपल्याला ते कळत असतं. 3 मध्ये 2 ॲड केले तर आन्सर आलं 5. 5त 2 ॲड केले 7. 7त 2 ॲड केले 9. 9त 2 ॲड केले तर आन्सर काय आलं आपलं 11 मित्रांनो. बघा आपलं पहिलं आन्सर आहे के. हे पण रॉंग आहे, हे पण रॉंग आहे. हे किंवा हे आहे. आता बघू आपलं कोणतं योग्य येतं मित्रांनो. 2 ठिकाणी के आहे. तर दुसरं बघूया आपण एन. एन किती नंबरला येतो? 14 नंबरला येतो. नंतर पी आहे. पी किती नंबरला येतो? 16. नंतर आर. आर किती नंबरला येतो ए-बी-सी-डीमध्ये? 18 नंबरला येतो. नंतर टी. T20चा टी किती नंबरला येतो? 20 नंबरला येतो. बघा मित्रांनो, इथे पण 2-2च ॲड करायचे.
+2. 14 मध्ये जर 2 ॲड केले तर काय आन्सर येणार आहे? 16. 16 मध्ये जर 2 ॲड केले तर काय 18. 18 मध्ये 2 ॲड केले तर 20. 20 मध्ये जर 2 ॲड केले तर काय 22. 22 नंबरला कोण येतो मग? व्ही येतो. कोण येतो? व्ही. बघा पर्याय क्रमांक ए. काय आन्सर आलेलं आहे? के आणि व्ही. काय आन्सर आलं? के, व्ही. समजलं मित्रांनो? एकदम सोपा टॉपिक मित्रांनो. कुठला? अक्षर मालिकेचा. रिझनिंग मधला सगळ्यात सोपी अक्षर मालिकेचा मित्रांनो. फक्त काय ए टू झेड पर्यंत काय मित्रांनो नंबर पाठ असणं गरजेचं आहे मित्रांनो. समजलं? जर नंबर पाठ असतील मित्रांनो, तर काय मग आपण कमीत कमी वेळेत क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय? रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा. बघा मित्रांनो, काय क्वेश्चन आहे? पी, डी, क्यू, ई, आर, एफ, एस, जी. 2 क्वेश्चन मार्क आहे. बघा मित्रांनो, इथे कसं आहे? पी, क्यू, आर, एस नंतर इथे आपल्याला लिहायचंय. नंतर काय? डी, ई, एफ, जी, एच. सॉरी बोललं गेलं आन्सर. तुम्हाला लगेच क्लिक होईल. तर शेवटी यश यायला पाहिजे. मग बघा, आता काय पी, क्यू, आर, एस, टी काय? बघा मी तुम्हाला लिहून दाखवते. पी किती नंबरला येतो? 18. क्यू सॉरी पी 16 नंबरला येतो. क्यू 17, आर 18, एस 19. मग 20 नंबरला कोण येणार आहे मित्रांनो? टी येणार आहे. कोण येणार आहे? टी. हे झालं पहिलं पी, क्यू, आर, एस, टी. पहिल्या क्वेश्चन मार्कच्या जागी काय येणार आहे? टी येणार आहे मित्रांनो. दुसरं बघू. डी, ई, एफ, जी. मग कोण येणार आहे जी नंतर? एच. बघा डी किती नंबरला येतो? 4. ई 5, एफ 6, जी 7, एच 8. आन्सर काय आलं? टी एच. काय आन्सर आलं आपलं? टी एच. बघा पर्याय क्रमांक डी. एकदम सोपे-सोपे क्वेश्चन आहे मित्रांनो. फक्त काय ए टू झेड पर्यंत आपले काय अक्षर पाठ असणं गरजेचं आहे, की कोणत्या नंबरला कोणतं अक्षर आहे. ते जर पाठ असेल तर काय मित्रांनो आपण कमीत कमी वेळेत क्वेश्चन सॉल्व्ह करत असतो मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय? ए-डी-एच-एम-एस. काय मित्रांनो? ए-डी-एच-एम-एस. बघा ए किती नंबरला येतो? 1 नंबरला येतो. डी किती नंबरला येतो? 4. एच किती नंबरला येतो? 8. एम किती नंबरला येतो? 13. आणि एस किती नंबरला येतो मित्रांनो? 19 नंबरला येतो. मला काय पुढचं आन्सर काढायचं मित्रांनो. बघा, तर याच्यात काय-काय ॲड करायचं मित्रांनो? एकामध्ये जर 3 ॲड केले मित्रांनो, काय +3 केले, तर आन्सर काय येणार आहे? 4 येणार आहे. नंतर 4 मध्ये जर 4 ॲड केले मित्रांनो, तर आन्सर काय येणार आहे? 8 येणार आहे. काय येणार आहे? 8. नंतर 8 मध्ये जर मित्रांनो 5 ॲड केले, तर आन्सर काय येणार आहे? 13 येणार आहे. 8 मध्ये जर 5 ॲड केले, तर आन्सर काय येणार आहे? 13. 13 मध्ये जर 6 ॲड केले मित्रांनो, तर आन्सर काय येणार आहे? 19. 19 नंबरला कोण येतो? यस येतो. तर यस नंतर आपण जर पुढे बघा 3, 4, 5, 6 काय क्रमाने येतंय. मग पुढे काय येणार आहे मित्रांनो? 7 येणार आहे. कोण येणार आहे? +7. तर 19 मध्ये जर 7 ॲड केले मित्रांनो, तर 26 येतो. काय? 26. 26 नंबरला कोण येतो मित्रांनो? झेड येतो. कोण येतो? झेड. 26 नंबरला कोण येतो? झेड. पर्याय काय मित्रांनो बघा बी. पर्याय क्रमांक बी. आहे की नाही मित्रांनो सोपा? एकदम सोपा टाइप आहे मित्रांनो अक्षर मालिकेचा. त्यासाठी काय ए टू झेड पर्यंत नंबर लक्षात असणं गरजेचं आहे. बघा ए, डी, एच, एम, एस, झेड. काय +3, +4, +5, +6, +7 मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय? जर ए 1 नंबरला असेल, बी 2 नंबरला असेल, सी 3 नंबरला असेल, सगळे क्रमांक लिहिण्यापेक्षा त्यांनी मध्ये डॉट दिला, तर झेड 26 नंबरला असेल, तर गॉडफादर हा शब्द कसा लिहाल? काय सांगितलं त्यांनी? गॉडफादर हा शब्द कसा लिहाल? म्हणजे त्यांनी सांगितलं मित्रांनो, जी किती नंबरला येतो, ओ किती नंबरला येतो, डी किती नंबरला येतो, आपल्याला ते लिहायचं मित्रांनो. बघा, काय नंबर खाली नंबर दिलेले आहेत त्यांनी. काय नंबर दिलेले आहेत. आपल्याला सांगायचंय काय गॉड फादर.
सांगा बरं मित्रांनो काय आन्सर येईल याचं? गॉडफादर. जी किती नंबरला येतो ए-बी-सी-डीमध्ये? 7 नंबरला येतो. ओ किती नंबरला येतो? 15. किती नंबरला येतो? 15. डी किती नंबरला येतो ए-बी-सी-डीमध्ये? 4 नंबरला येतो. एफ किती? 6. ए किती? 1 नंबरला येतो. टी किती नंबरला येतो? 20. एच किती नंबरला येतो? 8. ई किती नंबरला येतो? 5 आणि आर किती नंबरला येतो मित्रांनो? 18 नंबरला येतो. बघा मी कसं पटापट आन्सर सांगितले की नाही? तर तुमचं जर ए टू झेड पर्यंत लक्षात असेल तर तुम्ही काय करणार? एका सेकंदात काय आन्सर काढू शकता. किती वेळ लागला मला? 2 ते 3 सेकंद लागले असतील मित्रांनो. किती? 2 ते 3 सेकंद. बघा काय आन्सर आले? 7, 15, 4, 6 7, 15, 4, 6 1, 20, 8, 5, 18. बघा बरं कुठे आहे? 7, 15 हे पण नाही आहे. 7, 15, 4, 6 हे पण नाही आहे. 7, 15, 4, 6, 2 हे पण नाही आहे. हे असेल बघा 7, 15, 4, 6, 1, 20, 8, 5, 18. पर्याय क्रमांक डी. कोणता पर्याय आलेला आहे? डी. गॉडफादर शब्द कसा लिहिणार आहे? 7, 15, 4, 6, 1, 20, 8, 5, 18 मित्रांनो. समजलं? आजचा पेपर काय आपला एकदम सोपा होता मित्रांनो. समजलं? मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो, तर या चॅनलला काय आवर्जून सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला मित्रांनो रोज अपडेट होणार आहे मित्रांनो. समजलं? थँक